नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपल्याला पाहिजे आहे भातापासून रेसिपी। इंद्रायणीचे तांदूळ घेतलेले आहे। इंद्रायणी तांदूळ म्हटलं का थोडा चिकट असतो, पण त्याच्यापासून आपल्याला एक रेसिपी बनवायची आहे। स्वच्छ धुवून घेतलेले आहे। 2 वाटी तांदूळ आहेत। पाणी 2 पाण्याने छान धुवून घेतलेले आहे आणि त्यामध्ये पाणी घालून शिजायला ठेवलेलं आहे। मीठ घातलेलं आहे चवीनुसार। आता छान उकळी आलेली आहे पहा। भात आपला थोडासा शिजला आहे। आता ह्या भाताची आपल्याला पेज काढायची आहे। पेज का काढायची आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। लहान मुलांसाठी किंवा आजारी माणसासाठी ही इंद्रायणी तांदळाची पेज अगदी उत्तम असते। पोटाला आराम मिळावा आणि तरतरी यावी म्हणून पेज आपण पितो। लहान मुलांसाठी ही पेज अगदी वरदान आहे। ह्या पेजीला आपल्याला काय करायचं आहे पाहू। त्यापूर्वी आपला हा भातसुद्धा आता इंद्रायणीचा पेज काढल्यामुळे मोकळा सटसटीत होतो। आता थोडा वेळ ठेवून घ्यायचा आहे आणि थोडंसं हलवायचं आहे। आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे, म्हणजे एक एक दाणा इंद्रायणी तांदळाचा मोकळा होतो। कारण पेज काढल्यामुळे त्याचा चिकटपणा कमी होतो। आता झालेला आहे आपला भात पहा, छान असा मोकळा फडफडीत। तो बाजूला ठेवून द्यायचा आहे आणि आपल्याला फोडणीचं पात्र घ्यायचं आहे। त्यामध्ये 2 चमचे असं तूप घालून घ्यायचं आहे। तुपाची फोडणी करायची आहे मैत्रिणींनो। 2 चमचे तूप गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जिरं घालायचं आहे। मोहरी घालायची नाही, आणि तुम्हाला मोहरी घालायची असली, हिंग घालायचा असला तरीसुद्धा चालू शकतं, पण लहान मुलांसाठी करत असला तर फक्त तुम्ही जिरं हिंग घाला। आता कढीपत्ताही घालून घेतलेला आहे। त्याचा स्वाद अप्रतिम येतो। कारण चव नसली तोंडाला का अशी पेज करून पहा। आता ह्या पेज आपण काढलेली आहे त्यामध्ये फोडणी ओतून द्यायची आहे आणि झाकण पटकन ठेवून द्यायचं आहे, म्हणजे त्याचा अरोमा बाहेर पडला जात नाही। सगळा पेजमध्ये तुपाचा अरोमा उतरला जातो आणि ही पेज तुम्ही प्यायली तर खरंच तुम्हाला तरतरी तर येईलच, पण आजारी माणूससुद्धा छान त्याला चव यायला मदत होईल। ही पेस्ट तुम्ही जर बाळाला देत असला तर गाळून घ्या, म्हणजे त्यामध्ये आपला कढीपत्ता जिरं असं काही न येता बाळाला छान पेज मिळेल, म्हणजे तोंडामध्ये अडकायचा संबंध येणार नाही। मोठं बाळ असलं तर त्याला चालू शकतं। थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार। करून पहा, नक्की आवडेल तुम्हाला ही इंद्रायणी तांदळाची पेज। आणि आवडली तर एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा। जसजशी ही पेज तुम्ही थोडी उकळून घ्यायची आहे, म्हणजे छान त्यातली फोडणी त्याच्यात मिसळली जाते। झालेली आहे, आपण वाढून घ्यायची आहे ही पेज पहा। पेज थोडी थंड झाली का घट्ट होते। आता ही पेज तुम्ही सकाळच्या नाश्त्यालाही खाऊ शकता किंवा बाळालासुद्धा ही देऊ शकता। आजारी माणसांनासुद्धा तरतरी येण्यासारखी ही पेज झालेली आहे। तुम्ही पाहू शकता, जसजशी थंड होईल तसतशी त्याचा दाटपणा उतरतोय पहा त्याच्यामध्ये। इतकी चव भारी लागते, खरंच तोंडाला चवच येते। नक्की करून पहा। बाय मैत्रिणींनो, भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत छान पेज हे पहा, थंड झाल्यानंतर तर आणखीनच दाट होते। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय, भेटूया आता पुढच्या रेसिपीत। तोपर्यंत पेज लहान मुलांसाठी, वृद्धांसाठी
किंवा कोणाहीसाठी चालणारी पेज नक्की करून पहा. परत एकदा सांगते, लाईक, शेअर, कमेंट जरूर कळवा. तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता हे सुद्धा सांगत जा. बाय बाय. भेटूया आपण पुढच्या रेसिपीत.